अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे रायगडच्या राजकारणातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, हद्दपार झाल्याशिवाय। आणि म्हणून मग त्यांच्या ही अस्तित्वाची लढाई आहे, जीवन मरणाची लढाई आहे, मरता क्या नाही करता। म्हणून आता कुठल्याही थराला जातील, कुठल्याही मार्गाचा अवलंब करतील, पण आता त्याने कुठलाही मार्ग अवलंबला तरी मतदारांचा निर्धार निश्चित झालेला। आणि म्हणून माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की आता आमिष दाखवली जातील, प्रलोभनं दाखवली जातील, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उधळण केली जाईल। मी इथं कोरेगावच्या सभेमध्ये एक उदाहरण दिलं, ते इथं पण देतो। काही कोरेगावची मंडळी इथे परत आली असते। एक सुंदर क्लिप आली आहे, जे पैसे घेऊन मतदान करतात ना, जे विकले जातात, त्यांच्यावरती एक सुंदर क्लिप आली आहे सोशल मीडियावरती। कोणीतरी अगोदरच हसलं, कदाचित ती क्लिप पाहिली असेल। एक सुंदर क्लिप आलेली आहे। आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक होतात, तशा ग्रामपंचायती आपल्या देशभर आहेत, सगळ्या राज्यांमध्ये आहेत। आपल्याकडे सरपंच आपण निवडतो, तिकडे ग्रामप्रधान म्हणतात उत्तरेकडे, जी उत्तरेकडची राज्य आहेत हिंदी भाषिक राज्य, तिकडे ग्रामप्रधान म्हणतात, सरपंच नाही म्हणत। तर तसा एक ग्रामप्रधानाचा उमेदवार होता, ग्रामपदाच्या पदाचा। तो उमेदवार नेताजी सदरा लेंगा घातलेला, टोपी घालून, गळ्यामध्ये शेरा दुपट्टा घालून प्रचाराला गावात गेला। एका घरात गेला, एक कष्टकरी मजूर त्या घरामध्ये बसला होता, त्याने त्याला हात जोडले, म्हणाला, बाबूजी मैं आया हूं, ग्राम प्रधान का चुनाव लड़ रहा हूं, मुझे आपका वोट चाहिए, आप मुझे वोट दीजिए, मैं ग्राम प्रधान बनना चाहता हूं, आप मुझे वोट दीजिए। त्याने हात जोडले, म्हणे ठीक है नेताजी, आप आए हैं तो मैं जरूर आपको वोट दूंगा। एवढ्यात त्याने आपल्या सहकार्याला हाक मारली, बबलू जरा इधर आना, जरा इस बाबूजी को 2000 रुपये दे देना। त्याने 2000 रुपये काढले आणि त्या मतदाराच्या हातात द्यायला लागला। तो म्हणाला, नेताजी मुझे पैसे नहीं चाहिए, मुझे पैसे नहीं चाहिए, आप मुझे पैसे मत दीजिए, मैं तो मजदूर हूं, मैं गरीब हूं, मैं मेहनत करके मेरे परिवार को चलाता हूं, तो आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे आप सिर्फ एक गधा लाके दीजिए। काय म्हणाला कि आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे सिर्फ एक गधा लाके दीजिए, मला फक्त एक गाढव आणून दे, मी त्या गाढवाला घेऊन मजुरी करीन, मेहनत करीन आणि माझा कुटुंब चालवीन, तो आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे सिर्फ गधा लाके दीजिए। लगेच त्या नेताजीने आदेश दिला, अरे बबलू जा, एक गधा लेके आ। तो कार्यकर्ता धावला, बाहेर गेला, एका गाढवाच्या व्यापाऱ्याकडे गेला, म्हणाला, मला माझ्या नेताजीला एक गधा पाहिजे, गाढव पाहिजे, आप बोलिए मुझे एक गधा चाहिए। तो बोला ले जाइए। तो कितना दाम है इसका? तो बोला 60,000 रुपये। आता 60,000 ऐकल्याबरोबर तो बबलू धावला, परत आला, अरे नेताजी गधे के दाम तो 60,000 रुपये। तो नेताजी बोलतो, अरे बाबूजी मैं आपको 2,000 रुपये दे रहा था, आपने 2,000 लिए ना, आपने इनकार किया और आपने गधा की मांग की, अब तो गधे की कीमत 60,000 रुपये। तो बोलतो, नेताजी आपको पता चला कि गधे की कीमत 60,000 है, मैं तो इंसान हूं, मेरी कीमत क्या 2,000 रुपये है? माता गाढव्याच्या पेक्षा खाली कोण महिला मतदार जाईल असं मला वाटत नाही। जाईल काय? गधे से गया गुजरा कोई वोटर होगा क्या? होईल का कोणी? आणि म्हणून आता ही जागरूकता आली पाहिजे। मला आवडली ती क्लिप, खूप आवडली। आता हे कोण? सामान्य माणसं करतायत, सामान्य माणसं सांगतायत, त्यातून प्रबोधन करतायत। आणि आता पैशाने सुद्धा काही होणार नाहीये। संजय चिंता करू नको, तो रायगडवाला असो नाही तर हा खेडवाला असो, यांच्या पैशाची माती केल्याशिवाय आनंदीच्या स्वस्ता बसताना पैशाची माती करूया, करायची ना? माती करू पैशाची। किती महाग आहे तो बघूया, यांच्या पैशाचा महाग उतरवून टाकू, यांच्या पैशाचा महाग आपण उतरवू। आता मला चिंता करायची कारण आहे का? माझ्या पाठीशी आनंद जाधव आहे, माझ्या मागेत आहे ना, माझ्या मागेत दोन आहे, दुसरा हा विजय जाधव आहे। पण आनंद जाधवने सांगितलं ना, कुणबी समाज 100% गीते साहेबांच्या बाजूने आहे।
मग मला घाबरण्याचं काय कारण आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.